खेळकरपणा हा निर्मितीच्या आणि निर्मात्याच्या स्वभावातच आहे. जर तुम्ही त्याच्याशी सुसंगत असाल तर स्वाभाविकपणे तुम्ही खेळकर असाल. खेळकर असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच अर्थपूर्ण करणार नाही. खरं तर तुम्ही खेळकर असल्यावरच काहीतरी अर्थपूर्ण करू शकता, कारण तुमच्या गंभीरपणात तुम्ही स्वतःला अनेक प्रकारे जखडून घ्याल. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट गंभीरपणे घेत असाल तर त्या परिस्थितीत तुम्ही जीवनाच्या सर्व बाजू किंवा तुमच्या आत काय घडतंय हे पाहू शकणार नाही. तुम्ही खेळकर असाल तर तुम्ही त्याच गोष्टीकडे वेगवेगळ्या कोनातून पाहू शकता आणि प्रक्रियेचा आनंद घेऊ शकता. त्याचवेळी सर्वोच्च क्षमतेनं काम करू शकता. बरं, जेव्हा तुम्ही खेळ म्हणता तेव्हा लोक लगेच विचार करतात, अरे तुम्ही काही अर्थपूर्ण करणार नाही. मला सांगा, जर 22 लोक फुटबॉल किंवा क्रिकेट खेळत असतील तर 300-400 कोटी लोक बसून का बरं ते बघत असतात? कारण सहभागाची तीव्रता. या जगात आपण जे काही करतो त्याचा प्रभावीपणा हा प्रामुख्याने आपल्या सहभागाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. केवळ अत्यंत उत्कट सहभागाच्या अवस्थेतच तुमची बुद्धिमत्ता उलगडते. तुम्ही प्रत्येक गोष्ट आहे तशी पाहू शकता आणि स्वतःच्या जीवनाबाबत सर्वात समंजस कृती करू शकाल. To be playful. खेळकर असण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही दुर्लक्ष करताय, कारण जेव्हा तुम्ही खेळकर असता किंवा खेळात असता तुम्ही कशाकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्हाला अतिशय सजग राहावं लागतं. तर खेळकरपणा तुमच्या जीवनात आणा, तुमच्या नात्यात आणा, काहीतरी करून घरात तरी आणा. जर तुम्ही मोठे खेळाडू नसाल, बाहेर जाऊन खेळणार नसाल, तर किमान एखादा टेनिस बॉल तरी फेका. मुलांकडे, जोडीदाराकडे, पालकांकडे. बरं, तुम्हाला बॉल सापडला नाही तर किमान एकमेकांकडे बटाटा फेका. तो पकडा, फेका, काहीतरी करा. तुम्ही ज्या प्रकारे चालता, ज्या प्रकारे श्वास घेता, ज्या प्रकारे जगात वावरता त्याबाबत खेळकर असू शकता. खेळकरपणा म्हणजे काही ठरवून दिलेली कृती नाही, ती प्रत्येक गोष्ट करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. तुमचे जीवन खेळकर हो आणि तुम्हाला खेळकरपणातील अद्भुतता लाभो. तसंच जीवनाचा अनुभव अतिशय गंभीर न होता घेण्यातला आनंद कळो, कारण तुम्ही आणि मी इथे अगदी थोड्या काळासाठीच आहोत. असंख्य पिढ्या आल्या आणि गेल्या. ही आपली वेळ आहे. जर आपल्याला सर्वोत्तम करायचं असेल, जर आपल्याला एकमेकांशी संघर्ष न करता सर्वोत्तम करायचं असेल तर महत्त्वाचं आहे की आपण खेळकर आहोत.